ओबीसी छात्रों के भविष्य को लेकर इस वक्त एक बड़ा विवाद खड़ा हो गया है। नागपुर समेत पूरे राज्य में ओबीसी समुदाय और छात्र सड़कों पर उतर आए हैं। वजह है महाज्योति के वजीफे और सीटों में की गई भारी कटौती। आरोप है कि सरकार के एक नए जीआर यानी सरकारी आदेश के बाद महाज्योति के लाभार्थियों की संख्या को 87% को घटाकर सीधे 12% पर ला दिया गया है। इस फैसले के खिलाफ छात्रों में भारी आक्रोश है और नागपुर में ओबीसी संगठनों ने सरकार के खिलाफ भीख दो आंदोलन शुरू कर दिया है। आइए सुनते हैं इस पूरे विवाद पर आंदोलनकारियों और छात्रों का क्या कहना है। राष्ट्रीय संयुक्त मोर्चाचा महासचिव आहे आणि ओबीसी जनमोर्चाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत आणि अखिल दिल्ली समाज महासंघाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। या सगळ्या संघटनांतर्फे या मुलांच्या रास्त मागणीला आम्ही समर्थन द्यायला इथे आलेलो आहे। म्हणजे सत्तेत येण्यासाठी हे सरकार आमच्या ओबीसी एससी एसटी बांधवांसमोर मतदानाची भीक मागतं आणि आज त्याच एससी एसटी ओबीसी आणि खास करून आमच्या ओबीसीच्या तरुण पोरांवर शिकल्या पोरांवर अक्षरशः इथे भीक मागण्याची वेळ आणलेली आहे। म्हणजे महाज्योती त्याच्यानंतर सारथी बार्टी आणि अमृत या ज्या काही 5-6 योजना आहेत या सगळ्यांना समानतेच्या नावाखाली आम्ही समान निधी देऊ आणि समान फिगरवरच आम्ही त्यांची शिक्षणाची सोय करू। हा जो जीआर आहे हा अतिशय घातक आहे, पोरांच्या भविष्याशी खेळणं आहेत। कारण ओबीसींची संख्या जास्त आहे, तो जर महाराष्ट्रामध्ये 52 ते 60% दरम्यान असेल तर त्या अनुषंगाने त्यांची संख्या आणि त्यांना निधी मिळाला पाहिजेत। समानतेचा अर्थ असा नाही होत की समजून चाललं की एखाद्या परिवारामध्ये 10 लोक आहेत तर त्यांनाही तुम्ही 1000 रुपये द्याल आणि एखाद्या परिवारामध्ये जर 2 लोक आहेत तर त्यांनाही तुम्ही 1000 रुपये द्याल। ते संख्येच्या प्रमाणात असले पाहिजेत आणि ते मानवतेचं तत्त्व हे सरकार करत नाही आहेत। आज आमच्या या पोरांना या व्हरायटी चौकामध्ये भीक मागण्याची आणि सरकारला मदत करण्याची वेळ या सरकारने आणलेली आहे। येत्या काळामध्ये या सरकारला निश्चितच भीकेचं ढोबळ घ्यावं लागेल आणि आमच्यासमोर पुन्हा जेव्हा ते मताची मागणी करायला येतील तर त्यावेळेस आम्ही त्यांना त्यांचा रस्ता निश्चित दाखवू। धन्यवाद।